कदाचित विद्याभाऊंच्याच अथक प्रयत्नांमुळेच हे आपल्याला लाभलं असं म्हणूया. तर पहिल्या चेंडूवर पहिला चौकार मिळतोय. धावसंख्या नक्कीच चांगली सुरुवात केली, खंबीर सुरुवात, मजबूत सुरुवात झाली आहे. दुसरा चेंडू उसले घेतला चेंडू, ओ कट करण्याचा प्रयत्न होता, थोडक्यात बचावला म्हणूया आपण हवं तर फलंदाज अर्जुन. चांगला गोलंदाज कमबॅक करतोय तो रौनक. गोलंदाज रौनक हा एक चांगला गोलंदाज, गतिशील गोलंदाज, आपल्या व्हेरिएशन मध्ये फसवण्याचा प्रयत्न करतोय अर्जुनला. रौनक पुन्हा एकदा अर्जुनसाठी हा चेंडू मृदू विकेट. आता मात्र पंच केलायचा येईल आणि पॉइंटवर क्षेत्ररक्षण झालंय. चांगला झेल टिपलाय तिथं सेकंदनं. श्रीकांतनं अप्रतिम झेल टिपला आणि पहिला खंदा फलंदाज मात्र अर्जुन दुर्दैवीरित्या स्वतः कर्णधार तिथं झेल टिपतोय. नक्कीच ओनर मारुती चव्हाण जे असतील ते आता खुश असतील की आपल्या कल्पतरूने एक चांगली सुरुवात करून दिली, गोलंदाजाने सुरुवात करून दिली. आणि आकाश मोहिते जो आयकॉन खेळाडू आहे तोही नक्कीच खुश असेल की चांगली गोलंदाजीची भार जो सांभाळतोय रौनक याने एक सफलता मिळवून दिली. एक पहिला हादरा बसलाय इथे. मात्र जिद्दी मराठाचे ओनर सागर यादवजी थोडेसे धास्तावले असतील. पहिला खंदा फलंदाज बाद झालाय. अर्जुन कदम जो आयकॉन खेळाडू आहे तोही थोडासा धास्तावलाय की काय बघायचं आहे, पण हरकत नाही. अर्जुन बाद जरी झाला तरी मात्र अनेक फलंदाज, क्षमतेचे फलंदाज नक्कीच येतील फलंदाजी करण्यासाठी. दरम्यान नवीन फलंदाज झालाय अतुल, बहुतांश अतुल असावा. तर अतुल स्ट्राईक कडे, डावका फलंदाज अतुल. साजन, ओके थँक्यू, साजन सांगितलं जाते इथे नाव. जर इथे साजन सरळ बॅटने खेळून काढला आहे ते मात्र चौकार होऊ शकतो. पिछा केला जातो पण चेंडू मध्ये गती आहे. चेंडू जातो सलसल करायचे मारायच्या पार. येतोय सुंदर देखणा, एक मन मुराद आनंद देणारा चौकार. धावसंख्या 4ने का होईना वाढते, कशी बशी का होईना वाढते. ह्याला वाढणं गरजेचं आहे. विकेट्स थांबवून थोडंसं करा, कारण तब्बल 30 चेंडूंचा हा सामना आहे. 5 षटकांची ही लढत आहे. त्यामुळे थोडंसं धीरानं जर खेळलो, थोडंसं दमाने खेळलो, थोडंसं धैर्याने खेळलो तर नक्कीच धावसंख्येला चांगला आकार येऊ शकतो. धावसंख्या मात्र 8 वर. हा चेंडू मध्ये गती आहे का? हो गती आहे. गेला 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 गेला, थांबला थांबला थांबला, अडवला गेला, फुटबॉल केला करा. पण हरकत नाही. एक धाव मात्र जिथं होती तिथे मात्र 2 धावमध्ये परिवर्तित झाल्या. धावसंख्या विशांतने इथं 2 जोडलेल्या आहेत, पोहोचवल्या दुहेरी अंकावर म्हणजेच 10 वर. दरम्यान धावसंख्या 10 वर पोहोचते. हा पुढचा चेंडू फुलटा चेंडू फटकावाय, झेल आहे. सूरजने बहुतेक कॅच झेल टिपलाय. साजन मात्र आउट होतोय. 2 फलंदाज बाद होत आहेत, 2 धक्के लागत आहेत. बॅट्समॅन नेम प्लीज. तुमचं जो नाव सांगा आला त्याला नाव थोडीशी संभ्रमात आहेत. कोण? अनिकेत, थँक्यू व्हेरी मच यार, एवढं सहकार्य करा, हरकत नाही. अनिकेत जातोय नवीन फलंदाज. आता मात्र थोडेसे धास्तावलेत की काय जिद्दी मराठाचे फलंदाज, कारण 2 फलंदाज मुख्य फलंदाज बाद झालेले आहेत. त्यामुळे थोडेसे कुठेतरी अंडर प्रेशर आलेत का? हरकत नाही मित्रांनो, भरपूर वेळ आहे अजून. अवघा दुसरं षटक चालू आहे. तर आकाश मोहिते आलाय स्वतः गोलंदाजीवर, आयकॉन खेळाडू आहे. हा धन्यवाद विजय भाऊ आपण दिलेल्या सहकार्याबद्दल. तसेच संदीप पाटीलजी बबलू, थँक्यू व्हेरी मच तुमच्या सहकार्याची अपेक्षा. आकाश वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक घेऊन येतोय आकाश.
ज्याच्यावर मोठी जबाबदारी असणारे आकाश मोहितेवर. खरं तर जबाबदारी असं म्हणता येणार नाही, पण कार्यतंत्र चांगलं आहे. पहिल्या षटकामध्ये रोनकने जे केलंय 2 गडी बाद करण्याचं त्यानं एक महत्त्वाचं काम केलंय. आता बघूया आकाश स्वतः गोलंदाजीवर. ओव्हर द विकेट. चांगला चेंडू उचले भेटलेला अंगावर आदळला होता. एक धाव घेण्याचा प्रयत्न इथं मात्र वाचावलाय की काय फलंदाज स्ट्राईकवर असलेला अनिकेत. तर विशांत मोरे, विशांत खूप छान नाव आहे विशांत मोरे, माझ्या साथीला आहे लेखनिक म्हणून, स्कोरर म्हणून. विशांत तुझंही स्वागत. तर बघूया पंच म्हणून रुपेश सावंत सर आणि सिद्धेश मयेकर हे 2 तटस्थ पंच कार्यभार सांभाळताना हा चेंडू फटकावला फायनलच्या डोक्यावर. चेंडू जो आहे कदाचित सीमारेषा पार येतोय. आणखीन एक सुंदर देखणा सुमधूर चौकार. धावसंख्या लगेच झपाट्याने वाढत पोहोचली 14 या स्थानावर. तर आकाशच्या दुसऱ्या चेंडूवर चौकार पडला. धावसंख्या 14 वर पोहोचली. त्यामुळे कुठेतरी धावसंख्येला आकार येतोय, 4-4नेच येतोय, पण 2 गडी मात्र बाद झाले आहेत. ही थोडीशी जमेची बाजू आणि थोडीशी कमजोरी बाजू अशा दोन्ही मनस्थिती इथे पाहायला मिळते. कल्पतरू वर्सेस जिद्दी मराठा या 2 संघादरम्यानची ही PTPL 2021 मधली दुसरी लढत. हा चेंडू पुढे एकदा फायनलच्या दिशेने टोळावला. आता मात्र क्षेत्ररक्षण तिथं ठेवलाय खूप लांबवर. 1 धाव झाली, 1च धाव मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय तिथे आणि एका धावाने समाधान व्यक्त करत दोन्ही फलंदाज. धावसंख्या 1ने का होईना पुढे सरकली, पोहोचली 15 वर. आतापर्यंत 9 चेंडू संपलेले आहेत. 9 चेंडू समाप्तीनंतर धावसंख्या 2 बाद 15, म्हणजे कुठेतरी थोडीशी कमजोर धावगती म्हणता येईल. पण अजूनही बरेच चेंडू आहेत. 30 चेंडूंचा हा सामना आहे. पुढचा चेंडू चांगला फटका आकाशाच्या 4थ्या चेंडूवर भिरकावून दिले. चेंडूला लॉंग ऑनच्या डोक्यावरून जातो, सीमारेषा पार येतोय. आणखी एक सुंदर देखणा मजबूत चौकार. अजयच्या बॅटमधून हा चौकार येतोय. अजय हा आघाडीवीर म्हणून आलाय, पण आता मात्र त्याने इरादे स्पष्ट केलात की मी थांबता येणार नाही, मला थांबायचं आहे. अनिकेत त्याच्या जोडीला आहेच, पण बघायचं आहे 5वा चेंडू घेऊन काय कसा आकाश सोडेल. अजय स्ट्राईकवर तयार होतोय. आकाश जातोय चेंडू घेऊन लेफ्ट अर्ध विकेट. पंच सिद्धेश मयेकर सरांच्या बाजूने हा चेंडू सरळ फुल लाईनचा चेंडू हलक्या हाताने सरळ बॅटने खेळून काढलाय. लॉंग ऑफच्या दिशेने कव्हर क्षेत्रच्या मध्यामध्ये क्षेत्ररक्षण झालंय, फेकलंय. रोनक म्हणून चांगलं क्षेत्ररक्षण झालंय, पण त्यात मात्र दोन्ही चलाख चपळ आणि चांगल्या फलंदाजांनी अनिकेत असो किंवा अजय असो 2 धाव पूर्णत्वाला नेल्या. धावसंख्या पुढे पोहोचली 21 वर. आणि हा फटका पूर्ण त्याच पद्धतीचा. इथे 30 पद्धत थोडीशी गडबड, पण इथे मात्र रोनक मात्र कसलीच गडबड करत नाहीये. स्वतः जातोय चेंडू घेऊन, पोहोचवतोय. 1 धाव होते, म्हणजेच काय हे दुसरं षटक संपते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2 बाद 22 वर. 2 बाद 22, 11ची सरासरी लागलेली आहे. मी म्हणेन की 2 बाद झालेले आहेत. 22 धावा या खेळपट्टीवर या मैदानावर. मागच्या सामन्यात आपण बघितलं 57 धावांचं आव्हान होतं. जवळजवळ 11:15ची सरासरी होती, तीही सहजगत्या अगदी पार केली होती रुची रायडर्स संघानं. म्हणजेच काय तर या खेळपट्टीवर सकाळच्या सत्रामध्ये थोडं तुम्हाला जास्त धावा काढावे लागतील, गरजेचे असतील. नवीन गोलंदाज विकास कदम येतोय. विकासलाही गोलंदाजीची धुरा सांभाळायची आहे. अजूनही 3 षटकं शिल्लक आहेत, त्यामुळे धावसंख्येला चांगला आकार येण्याची शक्यता आहे. या जरतरच्या गोष्टी जरी असल्या तरी मात्र तितक्याच गरजेच्या, तितक्याच लक्षात ठेवण्यासारख्या असतात. कारण दोन्ही जर फलंदाज सेट झाले तर मात्र कदाचित धावसंख्येला चांगला मोठा आकार येऊ शकतो. हा चेंडू पहिलाच फुलटॉ चेंडू मी फटकावला मिड विकेटच्या दिशेनं. क्रिकेट कॉर्नर कडून मी म्हटलं होतं सेट झालेले फलंदाज आहेत, त्यामुळे तुम्हाला अशी सैरवैर गोलंदाजी करता येणार आहे. आणखीन एक मजबूत सुंदर देखणा येतोय चौकार. एकंदरीत काय तर विकासला कुठेतरी अचूक टप्प्याचा भेदक मारा करावा लागेल. जसे क्षेत्राची सजावट तसं काहीतरी करावं लागेल. कारण तुम्ही नाणेफेकीचं कौल जिंकून क्षेत्ररक्षणाचा जर विचार केला, या अर्थी तुमच्याकडे ती
गोलंदाजीची क्षमता, ती क्षेत्ररक्षणाची क्षमता असणं गरजेचं आहे. आपण बघत असाल मैदानात तेज हवा वाहताना दिसते, त्यामुळे कुठेतरी इंटरॅप्शन, कुठेतरी फायदा फलंदाजाला होऊ शकतो. त्या फायदा होतोय की नाही बघायचा आहे. विकास निघतो दुसरा चेंडू घेऊन, हा चेंडू सरळ बॅटने खेळून काढण्याचा प्रयत्न, अपुरा प्रयत्न. इथे मात्र एक धाव नक्कीच मिळेल. क्षेत्ररक्षक गेलाय, थोडीशी गफलत झाली. 2चा प्रयत्न यशस्वी झाला. डायरेक्ट हिट होणं गरजेचं होतं. डायरेक्ट हिट झालं असतं तर कदाचित पंच रुपेश सरांना थोडीशी कसरत करावी लागली असती, पण ह्या जरतरच्या गोष्टी. तिथे मात्र 2 धाव पूर्णत्वाला जात आहे. धावसंख्या 2ने वाढली, पोहोचली 28च्या घरात. पुनश्च एकदा विकास तिसरा चेंडू घेऊन जाईल. तिसऱ्या षटकातला तिसरा चेंडू घेऊन, हा चेंडू फुल टॉस चेंडू फटकावण्याचा मात्र असफल प्रयत्न होतोय. मिडॉनवर क्षेत्ररक्षक हजर आहे. आता मात्र स्वतःवर वैतागतोय फलंदाज अजय की मी स्वर्ण संधी गमावून बसलो. एकदा मात्र नक्कीच मिळते. धावसंख्या 1ने वाढते, पोहोचते 29 वर. पुन्हा एकदा विकास निघेल चौथा चेंडू घेऊन. ओ ओ ओ ओ सुंदर चेंडू, मस्त चेंडू, देखणा चेंडू, फसगतीचा चेंडू. पायाला हलकासा बाय येतोय, म्हणजेच त्या एक धाव रोखू शकला असता, पण चेंडू मात्र तितकाच गतिशील होता. एक धाव मिळते. धावसंख्या 1ने वाढते, पोहोचते 30च्या घरात. पाचवा चेंडू घेऊन पुन्हा एकदा विकास कदम, हा चेंडू फटकावलाय, स्लॅश झालाय जमून द्या कव्हरच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक हजर आहे, थोडीशी गफलत करतोय. चेंडू मात्र हातातून निसटतोय. 2 धावा मात्र परिमार्जित होत आहेत. लावला जातोय. ओ इथे मात्र बाद. जीवनदान मिळालं होतं, पण जीवनदान मात्र पथ्यावर पडलं. ते दुसऱ्याच फलंदाजाला धावचीच्या स्वरूपात एक आणखीन फलंदाज बाद. धावसंख्या 3 बाद 31 वर. आपण बघत असाल एक प्रचंड अनुभव असलेले आशिष चोरगे, जे कीपर म्हणून ते, आणि मोरे प्रचंड अनुभव असलेले, त्यांच्या अनुभवाचा कुठेतरी फायदा इथे मिळताना दिसतोय. कुठेतरी जे अनुभव असतं ते अनुभव कुठेतरी आपण चांगल्या समयी वापरताना दिसत आहेत. चांगला फटका, मस्त फटका, देखणा फटका, आणि हा येतोय पहिला षटकार देखणा. अजयच्या बॅटमधून धावसंख्या पोहोचली ती 37 वर. एकंदरीत काय तर 3 षटक समजा 3 षटक समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 3 बाद 37. बघूया अजूनही 12 चेंडू शिल्लक आहेत. आकाश मोहितेवर जबाबदार जाते. थोडस आयकॉन खेळाडू आहे, त्यामुळे आकाशला आता कुठल्याही परिस्थितीत एक अचूक टप्पा भेदक मारा करावाच लागेल. कारण आव्हान मी तर म्हणतोय 60 पर्यंत जर पोहोचला, येणाऱ्या 12 चेंडूत 60 पर्यंत येण्याचा प्रयत्न असेल, 60 पर्यंत पोहोचला तर कदाचित नंतरच्या जिद्दी मराठाला त्यांना थांबवणं थोडंसं कठीण जाऊ शकतं. पण इथे मात्र कल्पतरूचे गोलंदाज अचूक टप्प्याचा मारा करतील अशी अपेक्षा आहे. बघूया नवीन गोलंदाज येतोय पुन्हा एकदा. अतुलसाठी बघूया डाव्या उजव्याचं हे कॉम्बिनेशन कुठपर्यंत तापदायक ठरतंय आकाशसाठी. आकाश पहिला चेंडू घेऊन जातोय. ऑर्थोपॅकेट चांगला बुंद्यामधला चेंडू होता, हलक्या हाताने ढकलून दिलाय, सरळ बॅटने खेळून काढलाय. लॉंग ऑफवर क्षेत्ररक्षक जातोय, पकडतोय, तोपर्यंत एक धाव मात्र नक्कीच मिळते. धावसंख्या 1ने वाढते, 38 वर पोहोचते. तर अजूनही 11 चेंडू येणं शिल्लक आहेत. येणाऱ्या 11 चेंडूंवर जर विचार केला तर अपेक्षेप्रमाणे 60 धावा होणे गरजेचे आहेत. बघूया 20-22 जरी धावा आल्या तरी 60 होऊ शकतात. पुन्हा एकदा आकाश, आता मात्र पहिल्यांदाच सरळ बॅटिंग करून काढला, बॅटला कडा लागली, हाताची कडा लागली, आणि ते मात्र बाद्यास नक्कीच चेंडू फुले हवेमध्ये होती. पंचांनी ते हेरलं होतं. सिद्धेश मयेकर यांच्या अचूक तिथे नजरेने हेरलं होतं, पारखलं होतं, ओळखलं होतं की या चेंडू फळी थोडीशी हवेमध्ये होती, आणि चेंडू
हाताला लागून लगेच यष्टांवर आदळला होता आणि तिथे मात्र अतुलची विकेट्स मात्र धावच्या स्वरूपात पडली होती. अतुल बाद होतोय. एकंदरीत काय तर चौथा फलंदाज बाद होते. 4 बाद. धाव संख्या मात्र तिथेच 38 वर. आकाश, हाँ ये बढ़िया शॉट, यहाँ पर कैच. ओहो, फटकवायचा होता सरळ लॉंग ऑर्मच्या डोक्यावरून, पण मात्र टायमिंग करू शकला नव्हता. थोडासा था सोडतर. एकंदरीत काय तर एका मागोमाग एक फलंदाज बाद होतात. मी म्हणतोय की अजूनही बरेच चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडू संपलेले आहेत या षटकातले. 3 चेंडू आणि अजून एक षटक म्हणजे तब्बल 9 चेंडू अजूनही शिल्लक आहे. तर थोडीशी घाई होताना दिसते. 5 बाद. धावसंख्या अजय ही गेलाय, तिथेच अडकले 38 वर. 5 बाद 38. अजूनही 9 चेंडू शिल्लक आहेत. दरम्यान नवीन फलंदाज निवास जातोय. आकाश, बघूया चौथा चेंडू घेऊन निघतोय निवाससाठी. हा चेंडू लेफ्ट वरती विकेट. ओसडे घेतलेला चेंडू. पंच त्याला घोषित करतायत खराब म्हणून. व्हाईट बॉलच्या स्वरूपात मात्र अतिरिक्त धाव मिळते. धाव संख्या 39 वर पोहोचते. निवाससाठी पुन्हा एकदा आकाश आपल्या बॉलिंग मार्कवर तयार होतोय. वैयक्तिक दुसऱ्या षटकातल्या संघाच्या चौथ्या षटकातल्या चौथा चेंडू घेऊन. धावसंख्या 39 वर. थोडीशी तोकडी जाणवते आता. धावसंख्या जाणवायला लागले की काय. आणि हा चेंडू कदाचित येईल चौकाराचा. हो, आला आला आला. सुंदर देखणा चौकार, ज्याची अपेक्षा होती तो चौकार मात्र आलाय. धावसंख्या मात्र 4 ने वाढणार आहे. 43 वर पोहोचणार आहे. एकंदरीत काय तर अजूनही 6, 7, 8 चेंडू शिल्लक आहेत. आणि ह्याच 8 चेंडूंवर जर अशीच फटकेबाज झाली तर 60 मिळण्याची शक्यता आहे, जी अपेक्षित आहे. फटकावलाय, झेल आहे. आर्यने मात्र सुंदर झेल टिपला. इथे मात्र आणखीन एक हादरा बसतोय आकाश गोलंदाजीवर. धावसंख्या त्याच ठिकाणी त्याच जागेवर निवास बाद होतोय. 43 धावसंख्या. थँक्यू डीजे मास्टर. धावसंख्या एकंदरीत काय तर 6 बाद 43 वर. बघूया या षटकातला शेवटचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा आकाश निघतोय. लेफ्ट मोर द विकेट. ओ सुंदर चेंडू, हलकी अपील आणि ते मात्र पाचीच्या स्वरूपात बाद. आकाशलाच पाचीत बाद केलं. एकंदरीत काय तर इथे मात्र चौथं षटक समजा 4 षटकांच्या समाप्तीनंतर. तसेच विनंती असेल मान्यवर माननीय श्री अनिल चौधरी की आपण व्यासपीठावर उपस्थित व्हावं. आपण आवर्जून या स्पर्धेला भेट दिल्याबद्दल आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत. एकंदरीत काय तर 4 षटक समजा 4 षटक समाप्त. धाव संख्या होती ती 43 वर. 7 बाद 43 वर. नवीन फलंदाज आलाय विनोदच्या साथीला. पूर्वी गोलंदाज नवीन येतोय. तर अजित शेवटच्या षटकातला पहिला चेंडू फटकावण्याचा प्रयत्न होता. एक मात्र ओसड घेतला चेंडू होता. निर्धाव जातोय. 1 बाउन्स अलाउड ज्याला म्हणू आपण. हवं तर आतमध्ये वळल्यानंतर अपेक्षा करत होता फलंदाज की मला वाईट द्यावा, पण पंच मात्र तटस्थ आहेत विनोदसाठी.
अजित पुन्हा एकदा दुसरा चेंडू घेऊन शेवटचे 5 चेंडू घेऊन धावसंख्या 43 वर वाढवावी लागेल. ओ चांगला चेंडू तितकाच सन्मान दिला, हलक्या हाताने ढकलून दिलाय. शॉट फाईन लेगच्या दिशेनं एक धाव मात्र नक्कीच येते. धावसंख्या 1 ने वाढली पोचली 44 वर. आता बघूया अजितचा 4 धावांचा 4 चेंडूंचा अजूनही कोटा शिल्लक आहे. सुजयसाठी अजित निघतोय. अजितचा हा पुढचा चेंडू फटकावलाय. सुजय मस्त परकट केलाय पॉईंटच्या डोक्यावरून. हा जाईल येईल कदाचित चौकाराचा इशारा येतोय पंचांकडून. 4 धावा. धावसंख्या 4 ने वाढली. थँक्यू. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. बघूया येणाऱ्या 3 चेंडूंवर जर अशीच फटकेबाजी राहिली तर 55-60 पर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. बघूया काय करतोय अजित. पुन्हा एकदा निघतोय चेंडू घेऊन. अजितचा हा खराब चेंडू आहे का? हो आहे 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 खराब म्हणून घोषणा करतात पंच रुपेश सर. धावसंख्या 1 नक्कीच वाईड बॉलच्या स्वरूपात वाढते. 49 वर पोहोचते. म्हणजे आता कुठल्याही परिस्थितीत 50 धावा काढाव्याच लागतील कल्पतरू संघाला. पण थांबा अजूनही 3 चेंडू येणे शिल्लक आहेत. हा येतोय चौथा चेंडू. चांगला चेंडू अंगावर आदळला. एक धाव मिळेल ते का डायरेक्ट खेळण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र धावचीच्या स्वरूपात एक आणखी फलंदाज बाद होतोय. धावसंख्या तिथेच त्याच ठिकाणी 49 वर. तर स्ट्राईकला विजय. अजित जाणार आहे 5वा चेंडू घेऊन. सेकंड लास्ट बॉल. विजय मात्र चकतोय. निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या 49 वर अडकली. मी 60 ची अपेक्षा करत होतो पण आता मात्र कदाचित 50-55 पर्यंतच जाईल. बघूया काय होतोय. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. अजित मात्र अचूक टप्प्याचा मारा करतोय. विजय तयार होतोय शेवटचा चेंडू खेळण्यासाठी. अजित समोर. अजित जातोय राईट टर्म ओढ द विकेट. हा चेंडू ओ इथे मात्र बाद होतोय. 9वा फलंदाज बाद होतोय. एकंदरीत काय तर 9 बाद. धावसंख्या 49 वर अडकली आहे. अप्रतिम गोलंदाजी अजितची म्हणता येईल आणि 50 धावांचं माफक आव्हान येत आहे. ते प्रतिस्पर्धी संघ अर्थात कल्पतरू संघाजवळ येतोय. अगदी काही क्षणातच डीजे मास्टर वाजवा तोपर्यंत. यस तर विनंती असेल जेपी फायटर आणि मराठा फायटर संघ कर्णधार आपण टॉस का बॉस या व्यासपीठावर उपस्थित व्हावं. 2 मिनिटाचा अवधी असेल. जेपी फायटर आणि मराठा फायटर्स संघ कर्णधार यानंतर होणारा सामना आपण पाहणार आहोत. एका बाजूला आपण पाहू अमित म्हात्रे एक आयकॉनिक खेळाडू तर दुसऱ्या बाजूला गणेश शिंदे. तर विनंती असेल दोन्ही संघ कर्णधार जेपी फायटर्स आणि मराठा फायटर्स संघ तर या ठिकाणी विनंती असेल 32 शिराळा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष संदीप पाटील उर्फ बबलू यांच्या हस्ते या ठिकाणी नाणेफेक केली जाईल. मराठा फायटर संघ कर्णधार MS गारवा आपल्याला विनंती असेल. तर जेपी फायटर संघ कर्णधार नवनाथ कदम. शेवटचा कॉल असेल अन्यथा आपल्याला आयोजकामार्फत पॅनलाइज केलं जाईल. तर मी विनंती करतो 32 शिराळा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष संदीप पाटील बबलू यांना की या ठिकाणी नाणेफेक करावी. एका बाजूला आपण पाहतोय जेपी फायटर संघ तर दुसऱ्या बाजूला आपल्याला खेळताना पाहायला मिळेल तो मराठा फायटर संघ.
तर या ठिकाणी नाणेफेक केली जाते. एका बाजूला आपण पाहतोय JP फायटर संघ, तर दुसऱ्या बाजूला मराठा फायटर संघ. एका बाजूला आपण कर्णधार पाहतोय तो नवनाथ कदम, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय MS गारवा. या ठिकाणी नाणेफेक केली जाते. मान्यवर माननीय श्री बत्तीस शिराळा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष संदीप पाटील बबलू यांच्या हस्ते या ठिकाणी नाणेफेक जिंकली आहे ती JP फायटर्स या संघाने. तर काय निर्णय असेल आपला? फिल्डिंग. जर आपण विचार केला मराठा फायटरच्या संघामध्ये आयकॉनिक खेळाडू पाटण तालुक्याचा कोहिनूर ज्याला म्हटलं जातं तो गणेश शिंदे, तसेच सोबतीला स्वतः कर्णधार असतील. एका बाजूला आपण विशाल गोडांबे अशा या मातबर खेळाडूंना आपण फलंदाजांना खेळताना पाहणार आहोत. तर किती कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी 50च्या आसपास. तर आपण जर विचार केला JP फायटरच्या संघाकडे स्वतः कर्णधार नवनाथ कदम, आयकॉनिक खेळाडू अमित म्हात्रे असेल किंवा एक तडाखेबाज फलंदाज म्हणून ज्याची पाटण तालुक्यात ख्याती आहे असा दीपेश कदम हाही येत्या सेकंड इनिंगमध्ये आपल्याला फलंदाजी करताना पाहायला मिळेल. तर किती धावा तुम्हाला सन्मानजनक वाटतील या खेळपट्टीचा विचार केला तर? कमीत कमी 5 ओव्हरमध्ये 70+ आमचं टार्गेट राहणार आहे. नक्कीच बघूया कोणता संघ या ठिकाणी ठरलेल्याप्रमाणे मजल मारतोय. तर यानंतर आपण सामन्याच्या दिशेने वळूया. आपण पाहतात जिद्दी मराठा विरुद्ध कल्पतरू संघादरम्यान हा सामना चालू आहे. तर समालोचक आपण पाहतोय आम्हा सर्वांच्या समालोचन क्षेत्रामधील प्रेरणास्थान रवी सर यांच्याकडे आपण वळूया. शुक्रिया भाई. तो यहाँ पर मैच की शुरुआत दूसरे इनिंग की. 30 गेंदे हैं, 50 रन है, 10 का टारगेट है प्रति ओवर का. और अगर इस पिच का, इस मैदान का अगर इतिहास खंगाला जाए तो ये 10 रन प्रति ओवर बनाना कोई बहुत बड़ी चुनौती नहीं है या फिर बहुत बड़ा काम नहीं है, बशर्ते आपकी अगर गेंदबाजी कहीं ना कहीं कसावट भरी होती है या फिर क्षेत्र रक्षण अगर आप अपने पूरे दमखम के साथ क्षमता के अनुरूप अगर करते हैं. तो मैं बात कर रहा था 50 रनों की, 10 रन प्रति ओवर का हिसाब है. और तो यहाँ पर मुझे लगता है कल्पतरू के बल्लेबाजों को कोई ज्यादा जल्दबाजी करने की जरूरत नहीं है. बस टिक कर खेले, थोड़ा रुक कर खेले तो आराम से ये 10 रन मिल सकते हैं, क्योंकि समतल सपाट मैदान है, अच्छा खासा आउटफील्ड काफी तेज है. तो यहाँ पर मैं तो कहूंगा जिद्दी मराठा के गेंदबाज को बेहतरीन गेंदबाजी करनी होगी, चुस्ती फुर्ती के साथ पूरा दमखम लगाते हुए अपनी क्षमता के अनुरूप. जो कि पहले गेंदबाज आ चुके हैं गेंदबाजी पर, अतुल के लिए अतुलनीय कामगिरी करनी होगी. अतुल चौहान और स्ट्राइक की तरफ बाएं हाथ का बल्लेबाज तैयार होता हुआ श्रीकांत. लेट्स प्ले. पहले ओवर की पहली गेंद, ओ ये हल्की सी बाहर की तरफ निकलती हुई वाइड बॉल का यहां पर इशारा होता हुआ अंपायर रुपेश सावंत सर की तरफ से. और यहां पर विशांत ने एक रन शुरू कर दिया है. रनों का आरंभ हो चुका है, प्रारंभ हो चुका है. 50 का लक्ष्य कोई ज्यादा बड़ा नहीं है, तो कसावट भरी गेंदबाजी करनी होगी. ये बढ़िया है, ये अच्छा है, ये कड़क है, ये अच्छी है, ये सटीक है. इसी तरह की गेंदबाजी करनी होगी, तभी कुछ हो सकता है. इन दो बल्लेबाजों को जो कि धाकड़ क्षमता के बल्लेबाज है उन्हें बांधा जा सकता है. अतुल तैयार, फिर एक बार दूसरी गेंद लेकर लेफ्ट आर्म राउंड द विकेट. बाएं हाथ के बल्लेबाज के लिए बाएं हाथ की गेंदबाजी, अच्छी गेंद सीधे बल्ले से खेल दिया. लॉन्ग ऑन पर फील्डर मौजूद है. मिड ऑफ पर फील्डर जब तक आए पकड़े फेंके तब तक 1 रन का इजाफा हो चुका था. अपना अपना छोर दोनों बल्लेबाज ने बदल लिया. रनों की बल्ले से निकली हुई पहली गेंद, रन्स कुल मिलाकर 2 रन संख्या. 50 के अनुरूप मैं बार बार यही कह रहा हूं कि आपको गेंदबाजी सटीक करनी होगी, अन्यथा इस पिच पर, इस मैदान पर 50 रन बनाना, वो भी 30 गेंदों पर, कोई बहुत बड़ा काम नहीं है. बस बल्लेबाजों को अपने दिमाग के बलबूते पर शांत तरीके से, बड़े संयम के साथ बल्लेबाजी करनी होगी. अभी भी 29 गेंदे हैं, 48 रन है. बहुत बड़ा टारगेट नहीं माना जाता. ये माना कब जाएगा बड़ा? जब आप कसावट भरी गेंदबाजी करोगे, आपके पहली ओवर पर 1-2 विकेट चटकाते हैं या फिर केवल 3-4 रन पड़ते हैं, तो ये उसे बढ़िया ओवर कहा जा सकता है. लेकिन ये अगर मगर की बात है. अतुल निकले अगली गेंद लेकर.
ये बढ़िया गेंद, बढ़िया शॉट, संभवतः यहाँ पर नो मैच लैंड में गिरेगी। वन बाउंस अंदर है या बाहर देखने वाली बात होगी। और बढ़िया फील्डिंग वहां पर, क्षेत्र रक्षण विनोद कदम जी की तरफ से, बढ़िया थ्रो वापसी का। हालांकि वहां पर उस दरमियान 2 रन का इजाफा जरूर हुआ था। रन संख्या 2 से बड़ी पहुंची जाकर 4 पर। 50 के अनुरूप अभी भी 46 रन दूर आने वाले 28 गेंदों पर। अर्जुन तैयार अगली गेंद लेकर आर्यन के लिए। ये गेंद लेफ्ट आर्म राउंड द विकेट। बढ़िया गेंद, कसावट भरी गेंद, अच्छी गेंद थी, छटाने वाली, फंसाने वाली गेंद थी। बढ़िया अतुल की वापसी कह सकती है। बड़ा शॉट लगने के बाद जब कभी अगर गेंदबाज इस तरह से गेंदबाजी करता है तो संभवतः वो अपना आत्मविश्वास जरूर बढ़ाता है। तैयार होता हुआ अतुल फिर एक बार अपने गेंदबाजी पर, ये दायरे का ओवर प्रगति पर। ये गेंद फ्लाइटेड गेंद, फ्लाइट से चकमा देने का प्रयास किया था, फ्लाइट को भाप लिया था, परख लिया था, सीधे बल्ले से धीले बल्ले से खेल दिया था मिड ऑन पर, लॉन्ग ऑन पर फील्डर जाए पकड़े, तब तक 1 रन का इजाफा हो चुका था। रन संख्या 5 तक पहुंच चुकी है। 50 के अनुरूप अभी भी 45 रन दूर आने वाले 26 गेंदों से। तो 4 गेंदों की समाप्ति हो चुकी है। अभी भी हल्का सा बदलाव चाहते हैं अतुल अपने क्षेत्र रक्षण में, और वो क्यों ना हो, अब तक अच्छी गेंदबाजी हो रही है। जब कभी 4 गेंदों पर अगर 5 रन पड़ते तो संभवतः आत्मविश्वास हल्का हल्का, धीमे धीमे, मध्यम मध्यम बढ़ता जरूर है गेंदबाज का। वही हो रहा है, हल्की से आक्रामकता और बढ़ाना चाहते हैं। लेकिन वही मैं ये बात भी कहना चाहूंगा, क्योंकि दाया बाएं का कॉम्बिनेशन है तो तब थोड़ा सा सरदर्द साबित होता है, खास करके क्षेत्र रक्षकों के लिए। अपना अपना क्षेत्र रक्षण में लगातार बारंबार बदलाव करना पड़ता है। ये निकल पड़ा गेंदबाज अतुल लेकर दाहिने हाथ से ओवर द विकेट। ओ राउंड द विकेट, गेंद हल्के से अंदर की तरफ से बाहर की तरफ बहुत ज्यादा निकली। व्हाइट बॉल का यहां पर निर्णय आता हुआ अंपायर रुपेश सावंत सर से। 1 रन का इजाफा जरूर होता हुआ रन संख्या 6 तक पहुंच चुकी है 4 गेंदों की समाप्ति के बाद। फिर एक बार 5, ये अगली गेंद, फुलर लेन, करारा शॉट, संभवतः ये मिड विकेट के सर के ऊपर से खेल दिया है, सीधा करारा 6 रन का छक्का। तो पहली ही ओवर पर अगर इस तरह से गेंदबाजी हो और इस पर बड़े शॉट भी आते हैं तो संभवतः आने वाली गेंदबाजी के लिए बहुत बड़ी दुविधा हो सकती है। देखिए पहली ओवर पर ही रन संग बन चुके हैं 12, जहां पर 10 का औसत था, आपने 2 रन ज्यादा दिए। तो अर्जुन के लिए अब यहां पर बहुत करो या मरो की स्थिति तो नहीं है, लेकिन कसावट भरी गेंदबाजी करनी होगी, क्योंकि आप आइकॉन खिलाड़ी है, आप भलीभांति क्रिकेट को परिचित है, जानते हैं, परखते हैं, समझते हैं। तो आपके पास ज्यादा कोई सुझाव या विकल्प नहीं है। 24 गेंदें हैं, 38 का लक्ष्य बचा है और दोनों ही बल्लेबाज सटीक बल्लेबाजी कर रहे हैं, ठंडे दिमाग से खेल रहे हैं, कमजोर गेंद का इंतजार कर रहे हैं और कमजोर गेंद आते ही उसको प्रहार भी हो रहा है। ये पहली गेंद, ये देखिए लेग स्टंप छोड़ते हुए गेंद जा रही थी, उसे खेलने का प्रयास किया था फाइनली के सर के ऊपर से। यहाँ पर व्हाइट बॉल का इशारा आता हुआ यहाँ पर सचिन सिंह सर के द्वारा रन संख्या 1 जोड़ लिया। पर विशांत ने रनों को पहुंचे 13 पर इस अशुभ आंकड़े पर। ये अशुभ मैं क्यों कहता हूं, इसका परिमार्जन अब कुछ ही क्षणों बाद में देखा जाएगा। 24 और 37 का लक्ष्य। ये देखिए ये बढ़िया शॉट था, ब्लॉकर बनाने का प्रयास किया था, हल्के हाथ से खेल दिया, लॉन्ग ऑन पर फील्डर मौजूद है, संभवतः 1 ही रन मिल पाएगा। 1 रन से संतुष्ट होना पड़ा। चलिए धीमी धीमी गति से रन का इजाफा होता हुआ रन 14 तक पहुंच चुकी है। अभी भी 23 गेंदों पर 36 रन बनाने हैं। तो गेंदें भले ही कम हो, लेकिन ये क्रिकेट है, इसमें भविष्यवाणी नहीं की जा सकती। दोनों ही सक्षम बल्लेबाज है, सही तालमेल बिठा रहे हैं। और जैसे मैंने कहा था, ये दाया बाएं का कॉम्बिनेशन है, इस कारण थोड़ा सा कहीं ना कहीं सरदर्द साबित हो रहा है। कल्पतरु और जिद्दी मराठा के बीच का ये मुकाबला, कल्पतरु 11 और जिद्दी मराठा,
आज के दिन का ये दूसरा मुकाबला। 23 गेंद, 36 रनों का लक्ष्य। ये गेंद और बढ़िया पंच वहां पर फील्डर ओ आकाश ने वहां पर कैच। ओ ओ हल्की सी मिस फील्डिंग थी लेकिन कोई ज्यादा खतरा नहीं था, एक ही रन मिल पाया। एक ही रन की सहायता से रन संख्या अब जाकर पहुंची 15 पर। अभी भी 50 के अनुरूप 35 रन दूर आने वाले 22 गेंदों से। तो मैं बात कर रहा था अर्जुन की। अर्जुन यहां पर संभवतः गेंदबाजी अच्छा हो रहा है, लेकिन अब यहां पर दोनों बल्लेबाजों को कुछ अलग सोचना होगा, क्योंकि 22 गेंदें 35 रन से, भले ही मार्जिन ज्यादा नहीं है लेकिन कभी भी ये बढ़ सकता है। ये अच्छी गेंद हल्की सी लेग स्टंप छोड़ती हुई जा रही है, कंफर्म करते हुए अंपायर से। अंपायर दोनों ही बहुत ही मंजे हुए हैं और यहां पर आउट, शायद हिट विकेट या फिर हिट विकेट। ओ यहां पर कैच, शायद एज लगा था और बोल्ड हुआ था। ओ यहां से बिल्कुल दिखा नहीं था, तो ये संभवतः ये अच्छी गेंद। यस ये मैं क्यों पूछ रहा था, इसीलिए क्योंकि ये गेंदबाजी की पूरी काबिल तारीफ उनका काम है, तो ये जानना जरूरी था कि किस तरह से वो आउट हुए थे, इसलिए मैंने बार बार पूछा। तो अंपायर ने अंतिम समय कहा कि हल्की सी एज लगी थी, इसका मतलब ये बेहतरीन गेंदबाजी अर्जुन द्वारा। आर्यन के बाद अब नया बल्लेबाज आकाश जाता हुआ। 21 गेंदें हैं, 35 का लक्ष्य अभी भी बचा है, रन संख्या 15 पर अटकी हुई है। तो मैं तो कहता हूं कि भले ही 14-15 का जो मार्जिन है 10 तो वो किया जा सकता है कम, बस थोड़ा सा धैर्य बनाकर खेलना होगा, टिक कर खेलना होगा, तभी संभव हो। अन्यथा अर्जुन की गेंदबाजी कहा जाए तो बेहतरीन गेंदबाजी करता हुआ अर्जुन तैयार होता हुआ, अर्जुन तैयार होता हुआ, बाएं हाथ का बल्लेबाज। ये गेंद, ये निकल पड़े गेंदबाज अर्जुन, हल्के से ऑप्शन से बाहर गेंद थी, कुडलन पर टप्पा खाने के बाद उसके ट्राई किया था बेहतरीन शॉट, मिड विकेट दिशा में सरसरते हुए गेंद गई बाउंड्री से बाहर, 6 रन के लिए। थैंक यू, शुक्रिया, धन्यवाद। अब बची है गेंदें 20 रन निकालने होंगे 31, अभी भी 11 का मार्जिन है। मैंने 14-15 का कहा था, जैसे चौका आया मार्जिन घटता हुआ। अभी भी 20 गेंदें हैं, 31 का लक्ष्य है। ये अर्जुन की अगली गेंद, ये गेंद बढ़िया पंच वहां पर मिड विकेट की दिशा में, इस बार फील्डर मौजूद है, कोई गड़बड़ नहीं, कोई खतरा नहीं, बढ़िया थ्रो वहां पर वापसी का, बढ़िया क्षेत्र रक्षण, तालियां बजाकर उसका अभिनंदन की, सराहना की। रन संख्या 1 से बड़ी पहुंची अब जाकर 20 पर। 50 के अनुरूप अभी भी 30 रन दूर आने वाले 19 गेंदों से। 19 गेंदें हैं और 30 का लक्ष्य बचा है। अगली गेंद अर्जुन की, आगे आकर कर्रारा, बेहतरीन शॉट, बढ़िया प्लेसमेंट, बढ़िया फुटवर्क, शानदार 6 रन। थैंक यू वेरी मच। क्या बढ़िया बल्लेबाजी हो रही है श्रीकांत द्वारा। श्रीकांत 4 गेंदों पर 14 रन की शानदार पारी खेलता हुआ। हालांकि अब बचे 18 गेंद और 24 का टारगेट, 26 रन संख्या बन चुकी है। 18 गेंदों पर 24 का टारगेट, 8 का औसत, कोई ज्यादा नहीं कहा। जैसे मैं बारंबार कहता हूं, लगातार कह रहा हूं कि सटीक गेंदबाजी करनी होगी, अब ज्यादा विकल्प नहीं है जिद्दी मराठा के लिए। हालांकि बल्लेबाजी में आपने कोई ज्यादा अंतर नहीं, मैं 60 की अपेक्षा कर रहा था, आपका 50 तक पहुंचे। चलिए अब पहुंचे तो पहुंचे, अब जाकर आपके हाथ में यही काम है कि आपको सटीक गेंदबाजी, लाइन और लेंथ, दिशा से भटकना नहीं है।
लाइन से भटकना नहीं है, कसावट भरी गेंदबाजी करनी होगी, तभी कुछ संभव हो सकता है। ये 8 रन प्रति ओवर बचाना इस पिच पर आने वाले 18 गेंदों पर 24 रनों के लिए। 18 गेंदे 24 रन। अतुल फिर एक बार गेंदबाजी का जिम्मा संभाले हुए, तीसरे ओवर की पहली गेंद लेकर राइट आर्म डाउन द विकेट, बढ़िया पैच वहां पर मिड विकेट दिशा में, कोई चांस नहीं है यहां पर, गेंद गई बाउंड्री से बाहर, मिड विकेट दिशा में एक आता करारा चौका, 4 रन। रन संख्या 32 तक पहुंची है, तेजी से पहुंच रही है, अभी भी 20 रन दूर आने वाले 30 ना? हाँ 30 रन संख्या 30 तक तो पहुंच चुकी है, अभी भी 20 रन दूर आने वाले 17 गेंदों से। तो अतुल को बहुत बड़ी सूझबूझ की गेंदबाजी करनी होगी, इस बीच इस मैच में बरकरार रखना है, तो कमजोरी ढूंढनी होगी बल्लेबाज की। 17-20 ये बढ़िया है, हेलीकॉप्टर उड़ाने का प्रयास किया था मिड विकेट की दिशा में, संभवतः 1 रन मिल पाएगा वहां पर, बढ़िया फील्डिंग, क्षेत्र रक्षण होता हुआ, वापसी का थ्रो, सेकंड बाउंस हाथ में गेंदबाज अतुल के, 1 रन मिल पाया, अभी भी 19 रन दूर आने वाले 16 गेंदों से। तो एक एक गेंद, एक एक रन बहुत ही महत्वपूर्ण है। हालांकि टारगेट कोई ज्यादा नहीं था, केवल 50 का था। कल्पतरु 11 और जिद्दी मराठा के बीच का ये दूसरा मुकाबला प्रगति पर है। अब गेंदे बचे 16 रन निकालेंगे 19। ये निकल पड़ा अतुल गेंद लेकर, बढ़िया पंच, करारा शॉट, मिड विकेट के सर के ऊपर से खेल दिया है। श्रीकांत के बल्ले से आता हुआ तीसरा छक्का, 6 रन। थैंक यू। ये गेंदबाजी अतुल नहीं चलेगी क्योंकि ये घातक बल्लेबाज है। बल्लेबाज की कमजोरी आप ढूंढिए, वो कहां पर सक्षम है, कहां पर थोड़ा सा कहीं ना कहीं कमजोर है, वो ढूंढना पड़ेगा आपको। ये निकल पड़ा 15 गेंदे 13 रनों का लक्ष्य। ये करार आएगा, ये गई गेंद बाउंड्री से बाहर, 6 रन। रन संख्या 43 तक पहुंचे, अब केवल 7 रन दूर आने वाली इस गेंद से। देखते क्या होता है। भाई ये तो छक्कों से ही बात कर रहा है, छक्के पर छक्का, छक्के पर छक्का, क्या बढ़िया बल्लेबाजी। लगातार 3 छक्के जड़ चुका है और इससे पहले भी छक्का जड़ा था, मतलब 4 गेंदों पर, अपने 4 गेंदों पर 4 छक्के जड़कर श्रीकांत घातक बल्लेबाजी करता हुआ, बल्लेबाजी से आग उगलता हुआ। देखते अब 1 रन से बस बाकी है जीत के लिए, और यहां पर कल्पतरु तकरीबन जीत के और अग्रसर होता हुआ, लेकिन अभी भी क्रिकेट बाकी है। 1 रन। ये देखिए सम्मान देखिए, अच्छी गेंद का सम्मान देखिए, स्ट्राइक देना चाहते हैं, जाने भर दिया, और अगली मैच अगली ओवर तक बचा रहेगा ये इस मैच में। लगे केवल 1 रन दूर है जीत के लिए। कल्पतरु तकरीबन इस पहले मैच को जीतते हुआ। जेपी फाइटर्स, चलिए आप तैयार रहिए, आपने क्षेत्र रक्षण चुना है तो आपको तैयार रहना है। जेपी फाइटर्स, अमित आपको तैयार रहना, आपका खेमा लेकर। गणेश आपके बल्लेबाजों को तैयार रखिए। तो केवल 1 रन दूर जीत से कल्पतरु 11, और ये गेंद अगली, और ये विनिंग शॉट कर रहा। अरे भाई गेंद को ढूंढो, कहां है, दिखाई नहीं दे रहा है, गायब गायब गायब। इसी के साथ कल्पतरु ने इस मैच को जीत लिया है, अभिनंदन हो। और जिद्दी मराठा, आपके लिए भी मैं कहूंगा कि बेटर लक नेक्स्ट टाइम, थोड़ा प्रयास ज्यादा कीजिए। अगर 10 रन होते तो शायद अलग बात होती, कॉन्फिडेंस भी बढ़ता, लेकिन जिस तरह से बल्लेबाजी की है यहां पर श्रीकांत ने,
9 चेंडूत 32 धावा फटकावणारा श्रीकांत जबरदस्त फलंदाज ठरतोय आणि ह्या व्यतिरिक्त काय देणार मॅन ऑफ द मॅचचा